मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले खतरनाक मोबाईलसाठी. म्हणून तुम्ही लग्नपत्रिका डिझाईन करू शकता एकदम सोप्या आणि खतरनाक ट्रिकमध्ये. तुमच्यासाठी घेऊन आलोय खतरनाक मराठी लग्नपत्रिका डिझाईन. PLP फाईल, ओपन PLP फाईल तुम्हाला दिलेली आहे. पाहून एडिटेबल सर्व असणारे मटेरियलसह. लक्षात ठेवा, त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठे असणार आहे, पासवर्ड टाकून अनझिप करून घ्यायचे. चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला. तुम्हाला म्हणा जो PLPचा आपला जो कॅनव्हास दिसतोय, जो की बॉक्समध्ये असणार आहे. लक्षात ठेवा, बॉक्स कॅनव्हास लक्षात आला की 1 बाय 1चा कॅनव्हास लक्षात ठेवायचा. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता, हे बॅकग्राऊंडला तुम्हाला मी काय दिलेलं आहे, खतरनाक असं सर्व एक लॉक करून पाहून काय केलेलं आहे, पूर्ण HD क्वालिटीमध्ये बॅकग्राऊंड सेट करून दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही चेंजेस वगैरे करण्यासाठी. तर म्हणून काय येणार नाही, कारण की लक्षात ठेवा, जर तुम्हाला मी ह्याच्यामध्ये सर्व एक एक लेअर जर ॲड करून दिले असते तर काय होणार आहे भाऊन, ते सर्व लेअरचा ना भरपूर सारे खतरनाक MB, म्हणजे जेवढी जास्त MB हाय रेझोल्युशन होईल ना तेवढे वाढत गेले असते. लक्षात ठेवा, म्हणून मी काय केलं आहे, सर्वांचा एक बॅकग्राऊंड करून घेतलेलं आहे क्रिएट, त्याच्यानंतरच मी तुम्हाला सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता, आता आपण चालू करणार आहे आपल्या नावासाठी, जे की लग्नपत्रिका तुम्हाला जर आली असेल ऑर्डर, त्यांचं जे काही नाव, वधू व वरांचं जे काही नाव असेल ते इथे टाईप करायचं आहे. टाईप करण्यासाठीच मी सिंपल सर्व सांगतोय. लक्षात ठेवा, आपण श्रीदेव फॉन्ट वापरलेले आहेत. लक्षात ठेवा, आपण डिजी फॉन्ट किंवा इन्फिनिटी फॉन्ट किंवा क्रिएटिव्हिटी फॉन्ट वापरलेला नाही आहे. लक्षात ठेवा, सुधीर हा जो नावाचा जो तुम्हाला फॉन्ट दिसतोय तो श्रीदेव लिपीमधला फॉन्ट आहे. लक्षात ठेवा, AMS म्हणजे इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर हा जो तुम्हाला माहीत असेल, त्याच्यामध्ये जाऊन मराठी टू श्रीदेव फॉन्ट कन्वर्ट करून घ्यायचे, जे काही टेक्स्ट असणार आहे, आणि ते इथे पेस्ट करायचे. जर तुमच्याजवळ कोणते पण फॉन्ट असतील श्रीदेवचे, तुम्ही चेंजेस करू शकता. असं नाही की मी दिलाय तोच तुम्हाला वापरायला पाहिजे. ओके. तर म्हणून पहिला पासवर्ड आहे 49. ओके. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. पुढे याच्यानंतर सांगितले भाऊनं एवढं सर्व. त्याच्यानंतर त्यांचे बघू शकता, आई वडिलांची जी काही नाव असणार बघू शकता, तुम्हाला इथे दिसत असेल. त्याला जो फॉन्ट वापरलेला आहे तो साधा फॉन्ट आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आपण त्याच्यामध्ये मराठीमध्ये लिहू शकतो. लक्षात ठेवा, दिसत तुम्हाला शालन व श्री राठोड, राहणार बकलंगी, जे काय असेल ते तालुका सोलापूर, जिल्हा रत्नागिरी. ओके. इथे त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकता, त्याच्यानंतर खाली आपण क्रिएटिव्हिटीनुसार काय केलं आहे इथे दिसत, सोलापूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र. ओके. त्याच्या खाली PNG तुम्हाला दिसत असेल. ओके. त्याच्यानंतर पुढे येतोय, पुढे आल्याच्यानंतर वधू, म्हणजे आता ते वधूचं नाव बघू शकता तुम्ही. ओके. संजना. आता हे संजना जे असणार आहे तो पण सेम फॉन्ट वापरलेला आहे. त्यांना जो आपण कलर दिलेला आहे तो टेक्स्चर असणार आहे. लक्षात ठेवा, टेक्स्चर म्हणजे एखादा इमेज, कोणत्या पण इमेजचा जो जे काही बॅकग्राऊंड वगैरे जे कसा कलर असेल तो सिंपल आपल्या फॉन्टला यूज करायचा, त्याला म्हणतात टेक्स्चर भावना. ते आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. कसं केलेलं आहे, सिंपल त्या संजनाच्या फॉन्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर वरती इथे खाली क्लिक करा. इथे बघू शकता, लेफ्ट साईडला स्क्रॉल केल्याच्यानंतर टेक्स्चरचा ऑप्शन आहे. टेक्स्चरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला एक डिलीटचं बटन येईल आणि एक साईडला गॅलरीचं एक ऑप्शन येईल. त्या गॅलरीच्या बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या सिस्टम लोड होईल. सिस्टममध्ये जे तुमच्या असतील जे सर्व जे जे काही असेल, जेवढं मटेरियल, ओके, ते काय होणार आहे, सर्व तुमचं इथे ॲड होणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता पुढे काय दाखवतो ते तुम्हाला मी सर्व जे जे माझ्याजवळ आता बॅकग्राऊंड आहे. ओके. तुम्हाला मी आता हा बॅकग्राऊंड तुम्हाला मी माहीत होता, आषाढ एकादशी निमित्त बॅकग्राऊंड बनवला होता, त्याच्यामधलं मी हा थोडासा पार्ट घेतो आहे फॉन्टसाठी. बघू शकता तुमच्यासमोर मी क्रिएट करून दाखवलं. बघू शकता काहीच बदल नाही आहे. लक्षात ठेवा, जसा पहिला होता सेम तसंच तुमच्यासाठी मी क्रिएट केलेलं आहे तुमच्या समोर एकदम क्रिएटिव्हिटीनुसार. ओके. त्याच्यानंतर एवढं सर्व झालेलं आहे. वधू व वरांची जी काही माहिती असणार आहे ते आपण इथे लिहिलेले आहे. चिचौका व ते पण आपण इथे लेअर वाईज लिहिलेलं आहे. ते इथे तुम्हाला दिसत असेल. बघू शकता सेम फॉन्ट आहे. लक्षात ठेवा, गणपती बाप्पांचा फोटो चेंज करता येणार नाही. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. खाली आता आपण येणार आहोत दिनांक, वार वगैरे जे काय असणार आहे. शुभमंगळ सोहळा, रविवार दिनांक 21/7/2024 रोजी दुपारी 12:10 हे जे काही असणार आहे सर्व आपण एडिटेबल केलेलं आहे तुमच्यासाठी. ओके. दुसरा पासवर्ड आहे भावनो 2525. ओके. त्याच्यानंतर पुढे येतं, एवढं सर्व झालेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढे येणार आहे आपण सर्व तुम्हाला एकदम बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सांगतोय. अशी माहिती तुम्हाला भावनो क्लासमध्ये पण सांगणार नाही कोणी. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे यायचं आहे. खाली बघू शकता विवाहस्थळ. विवाहस्थळसाठी बघू शकता आपण काय केले, PNG एक बॅकग्राऊंडला खतरनाक घेतलेलं आहे, त्याच्यावरती विवाहस्थळ म्हणून एक क्रिएटिव्हिटीनुसार असं नाव क्रिएट केलेलं आहे, जेणेकरून की तो पार्ट दिसावा म्हणून. ओके. त्याच्यानंतर खाली बघू शकता निमंत्रक समस्त राठोड व चव्हाण परिवार, जे की जसं तुम्हाला आली असेल पत्रिका बनवण्यासाठी, ज्यांचं जे काही निमंत्रक वगैरे असतील, एकदम शॉर्टकट पत्रिका आहे. लक्षात ठेवा, कोणतीच अडचण येणार नाही. ज्यांचं लग्न असेल ते पण सुद्धा एडिट करू शकतात. फक्त व्हिडिओ पूर्ण जर पाहिला तुम्हाला बेसिक टू पूर्ण माहिती समजावून आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितले भावनो. ओके. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये भावनो. तिसरा पासवर्ड आहे 50. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नक्कीच आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. ओके, चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.